तोंडाने उच्चारलाय आणि त्याची जी प्रतिमा आहे ती आपल्या डोळ्यासमोर आपण आणलेली आहे. असा तिन्ही इंद्रियांमधून मिळालेला जो ओंकार आहे तो ग्रहण करायचा आहे, मनामध्ये धरून ठेवायचंय, ओंकाराची धारणा अनुभवायची आहे. पूर्ण लक्ष सहस्त्रार चक्रावरती मस्तिष्कामधील आतल्या केंद्रावरती केंद्रित करा आणि त्या ठिकाणी होणारी जी व्हायब्रेशन्स आहेत त्याची अनुभूती घ्या. मन पूर्ण अंतर्मुख झालेलं आहे, शांत झालेलं आहे, कारण शरीराची कुठल्याही प्रकारची हालचाल नाहीये. शरीर जर स्थिर असेल तर आपोआपच मन शांत होतं आणि मन शांत झालं की श्वासही आपोआपच संत व्हायला मदत होतीये. मन पूर्ण अंतर्मुख झालेलं आहे. आपल्या अंतरंगात डोकवायला सुरुवात केलेली आहे. बाह्य विश्वाचा पूर्ण विसर पडलेला आहे आणि मन जास्तीत जास्त आतमध्ये खोलवर जाण्याचा प्रयत्न. आपला जो संकल्प आहे तो 3 वेळा पुन्हा एकदा उच्चारा. ओंकाराच्या अभ्यासापूर्वी प्रार्थना झाल्या 3 वेळा आपल्या संकल्पाचं उच्चारण करायचे. त्यानंतर वर्ग संपतानाही 3 वेळा आपल्या संकल्पाचं उच्चारण करा. म्हणजे तो संकल्प नक्कीच सिद्धीस जाणार आहे, पूर्ण होणार आहे. जे शरीर आपण शिथिल केलं होतं ते एकदा जागृत करूया. मानेपासून माकडापर्यंत पाठीमागचे सगळे अवयव जागृत करून घ्या. गळ्यापासून ओटीपोटापर्यंत शरीराचे पुढचेही अवयव जागृत करा. खांद्यांपासून दोन्ही हाताच्या बोटांपर्यंत दोन्ही हात जागृत. कमरेपासून खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. दीपाली मॅडमनी म्हटलंय की रेकॉर्डिंग झालं नाही. दीपाली मॅडम, आपण रेकॉर्डिंग रोज करत नाही आणि जरी मी केलं तरी थोडं थोडं असतं, झलक असतात त्यामुळं सगळ्यांनी सवय ठेवा. रेकॉर्डिंग पॉज होणार, बंद होणार मधून अधून, कारण सगळं आपण रेकॉर्ड का करत नाहीये माहिती? कारण रेकॉर्ड केलं तर क्लासला कोणी येणारच नाही फारसं. आणि जी एनर्जी काम करते ना ती आत्ता कनेक्शन होण्यातून असते. एखादा युट्यूबवरील व्हिडिओ बघतो आणि ध्यान करतो ते वेगळं. एखादा युट्यूबवरील व्हिडिओ डाउनलोड करतो आणि मग ते बघून ध्यान करतो ते वेगळं. आणि आत्ता असं बसून ध्यान करतो ते वेगळं. त्यामुळं रेकॉर्ड आपण कुठलाच सेशन क्वचित आपण फुल रेकॉर्डिंग करू. आणि त्यामुळे रेकॉर्डिंग कधीही सुरू होणार, पॉज होणार असं असतं आपलं. कोणाला शंका आहेत अजून? पाण्याची चव वेगळी लागली म्हणतायत या, तर ते होणारच आहे. सोनाली मॅडमना पाण्याची चव वेगळी लागली, बऱ्याच जणांना लागली असेल. कारण हे सगळे भाव, आपण ज्या भावाने पाणी चार्ज केलंय ते सगळे उतरणार आणि पाण्यातनं जास्त परिणाम होतो. सगळ्यात वरच्या लेव्हलची ही थेरपी आहे, वॉटर अफर्मेशन थेरपी. कारण पाणीमय शरीर आहे. 70% ब्रह्मांडात पाणी आहे, पृथ्वीवर आहे, शरीरात आहे. आणि पाण्याला त्या भावना दिल्या तर पाण्याला मेमरी असते. त्या सगळ्या भावना नुसत्या त्याच्यावर इम्प्रिंट होत नाहीत पाण्यावर, तर सगळे साठवल्या जातात. आणि असा जो ग्लास आपण आज पिलेला आहे तो कित्येक दिवस परिणाम करणार आहे. कारण या सगळ्या भावना उठलेल्या पाणी शरीरातल्या पाण्यात मिक्स झालेलं आहे आणि ते कार्य सतत करत राहणार आहे. आणि खूप चांगल्या आपण अफर्मेशन दिल्यात. पाची कोशाच्या पूर्ण ब्रह्मांडासाठी आपण सगळ्या भावना याला दिलेल्या आहेत. त्यामुळं हे तुम्हाला सांगते मी, नित्यनियमित करत चला. हा आपण एक नुसता नमुना दाखवला कशा अफर्मेशन्स द्यायच्या. या रोज तुमच्या तुम्ही करायच्या आहेत, पाण्याचा ग्लास ठेवून. ओंकार तुम्ही पण म्हणणार आहात, मॅडम पण म्हणणार आहेत. आणि त्याच्या सगळ्या अफर्मेशन्स आपण ज्या देतो त्यांनी चार्ज होणारच आहे. तर कोणाला काही शंका असतील तर विचारा. सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाकलेलं की पाण्याची चव वेगळी लागलेली आहे. होय 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 आहेच आहे, हे सगळं आपण करून घेतलेलं आहे. आणि याचे हा बोला मॅडम, ते आपण देवी ध्यान करतो ना, तर हम्म त्याच्यामध्ये ते मध्येच व्हिडिओ पॉज होतो आणि ना
मग परत ते 10 इकडं 10 आणि इकडं 10चं ते सर्कल आहे का नाही, त्याच्यावरती हम्म. क्लिक केल्यानंतरच मग तो पुढे जातो. असं मध्ये मध्ये हो, होतंय. तुमचं नेटवर्क वीक आहे. हे बघा, नेटवर्क तुमची जेवढी बँडविड्थ असते तेवढा तो व्हिडिओ पटकन सगळा ऐकायला येतो. हे मी आधीच सांगितलेलं आहे. कारण बाकीच्यांना सगळ्यांना व्हिडिओ व्यवस्थित आला, आपल्याला येत नाही. एकदा का व्हिडिओ सुरू झाला की इकडचे वेबसाईटचे प्रॉब्लेम संपले. तसेही वेबसाईटचे प्रॉब्लेम काही नसतात. तुम्ही परचेस केल्यावर व्हिडिओ सुरूच झाले पाहिजेत. नसेल तर लॉग इन चेक करायचं. नसेल तर डॅशबोर्ड मधनं कोर्स बघतोय की नाही बघायचं. आणि हे तुमचं स्पीड, नेटवर्क स्पीडवरती अवलंबून राहणार आहे. अशा वेळेला काय करायचं, ती जी व्हिडिओची लाईन असते पुढे मागं ओढणारी, ती बघून घ्या एकदा. ती अशी पुढं मागं खेचत चला, थोड्या वेळ थांबा, व्हिडिओ पूर्ण डाउनलोड होऊ द्यात आणि मग बघायला सुरुवात करा. कारण तुमचं नेटवर्क वायफाय नसेल तर व्यवस्थित होणार नाही. परत तुम्हाला सांगते, आयफोनवर हे व्हिडिओ सुरू होत नाहीत. याला अँड्रॉइडच फोन लागतो, कारण हे अँड्रॉइड ॲप आहे. त्यामुळे आयफोनवर तुम्हाला नाही बघता येणार. तेवढाच एक प्रॉब्लेम आहे, आयफोनवर नाही बघ. ऍक्च्युली केलेलं आहे सेटिंग, पण काही वेळेला प्रॉब्लेम येतो. सुषमा मॅडम बोला, हात वर आहे. मनीषा नाही मॅडम दिसत माझ्या, पण आयफोन वरती होत नाहीये. हा, ते अँड्रॉइडचं प्रॉब्लेम म्हणजे हम्म. अँड्रॉइड ऍप केलंय ना, अँड्रॉइड ऍप केलेलं आहे. हम्म. हा मॅडम, सुषमा हा मॅडम मॅडम. बोला, नंतर मनीषा मॅडम बोलतील, नंतर स्वाती मॅडम बोलतील. मॅडम मला आता ओंकार साधना केल्यानंतर असं जाणवलं की ते पवनचक्की फिरल्यासारखं नाही का, ते असं होतं. बरोबर आहे. सगळे असे हे म्हणजे कलर काही दिसत नव्हते, हम्म पण ते असे एक लेअर असा जातोय, दुसरा जातोय, तिसरा जातोय, हम्म ते हम्म असं पवनचक्की फिरल्यासारखं असं व्हिडिओ सुरू जाणवलं. करताय, हा करायचं मॅडम. असेल तर करा ना हो जरा. हो म्हणजे मॅडम. काय होतं, ते थोडंसं कनेक्शन चांगलं होतं, स्ट्रॉंग. हा मॅडम. हा, तर मॅडम आता तुम्ही अगदी परफेक्ट फील केलेलं आहे. सगळ्यांना सांगते मी, ज्यांनी माझे कोर्सेस केलेले नाहीत ते. नसेल केला तर आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1 जरूर करा. त्याच्यात सगळे हे 5 ऑरा लेव्हल शिकवलेत. किती इंचावर कुठला ऑरा आहे, शरीराची जी कातडी आहे तिथवर अन्नमय कोश, फिजिकल शरीर म्हणजे हो हो. जागृत अवस्था. लक्षात घ्या, आपण जे ध्यान करतोय ना 4 हा मॅडम. अवस्थेतील ते, आणि हे वॉटर अफर्मेशन्स, हे सगळं मॅच केलेले, फक्त वेगळ्या वेगळ्या शब्दात. नीता मॅडम जे काही सांगतात ओंकाराचं घेताना, तेच सगळं मटेरियलिस्टिक रोजच्या जीवनातल्या भाषेत मी सांगितले. नीता मॅडम योगाच्या भाषेत घेतात. जसं त्यांचे शेवटचे वाक्य ऐकलं, मन शांत झालं. मन हो शांत झाले की विचार शांत झाले, विचार कमी झाले. या सगळ्या ज्या योगिक भाषेत त्या शिकवतात, त्या मी डेली जीवनातल्या भाषेत सांगतेय, वेगळ्या वेगळ्या भाषेत कन्वर्ट करतेय. ज्या 4 अवस्था आपण बघितल्या, त्या मंडूकपिशदाप्रमाणे बघितल्या, त्या डोक्यावरून जातात. जागृत अवस्था, हो. सुषुम्नावस्था, म्हणजे हे. तर निद्रावस्था. याच मी अवस्था आता ह्याच्यात सांगितलेल्या आहेत, की पहिलं जे आपण बघतो अन्नमय कोश. अन्नमय म्हणजे शरीर. आपण नेहमी शरीराच्या बाहेर विचारच करत नाही. शरीर म्हणजे कातडीपर्यंत शरीर कोश हा असतो, ऑरा. नंतर जो प्राणमय कोश आहे तो शरीराच्या किती इंच असतो ते फील करायचे आपल्याला. ज्या वेळेला अन्नमय कोशाच्या, प्राणमय कोशाच्या अफर्मेशन सुरू आहेत, त्यावेळेला शरीराच्या भोवती, हाताच्या, पायाच्या, चेहऱ्याच्या भोवती गोलाकार, अंडाकृती, ते वलय ऑब्झर्व करायचे. ते दष्टपुष्ट शुद्ध क्लीन्स. ह्यानी ऑरा जिथे जिथे ब्रेक झालेला आहे तो तो हील होणार आहे. सगळ्यात लक्षात घ्या, आजार आहेत ना आपले, त्या या हम्म. ऑराला ब्रेकिंग गेल्यामुळं आजार आहेत. ऊर्जा कमी पडतीये त्यामुळं आजार आहेत. याच्यामुळं या ज्या सूचना आपण फील करत गोलाकार अंडाकृती वलयांमध्ये बघितल्या, प्राणमय कोश, नाही तर वाचून घ्या सगळं. कोर्समध्ये ज्यांच्याकडे आहे, व्हिडिओ खरेदी केलेत, त्यांनी बघा. तो भाग 1 काय बंद नाही झालेला मला वाटतं. नसेल तरी तुम्ही मग बघा डिटेल, किती इंचावर कुठला लेअर आहे. आणि हे सगळं हील होत आहे जेव्हा कराल, त्यावेळेला बरेचसे प्रॉब्लेम दूर होणार आहेत. आणि मी इथे आपलं ब्रह्मांडाचं शरीर व्हिज्युअलाइज करतेय. म्हणजे घरातले आले, घर आलं, घरदार आलं, पूर्ण विश्व आलं. म्हणजे हे लाईट बिंगच्या साठी अफर्मेशन्स आहेत. लाईट बिंग ग्रुपवर मी टाकेलच टाकेल. पूर्ण ब्रह्मांड घेतले आपण, वृक्ष, वेली, पशु, पक्षी, प्राणी, जे सीतायनात केलेले. हेच आपण आज म्हणजे ध्यानाच्या ज्या काही या सूचना आहेत, त्या पण खूप हायस्ट लेवलवर आहे. आणि ज्या ज्या स्थानावर तुम्ही आहात त्या त्याप्रमाणे तुम्हाला ते आकलन होत जाणार आहे. तर तुम्हाला आज जे गोलाकार व्हायब्रेशन जाणवले, पूर्ण हम्म. भुईचक्रासारखे, हो. तसंच तुम्हाला अनुभव आले पाहिजेत.
आणि तसंच आपल्या आजूबाजूला ही सगळी स्पंदनं, हे बघा, अन्नमय कोश क्लीन्स केला, सुदृढ केला, त्यातून स्पंदनं बाहेर पडत आहेत. एव्हरी सेकंदाला वलय, व्हायब्रेशन्स, वेव्स बाहेर पडत आहेत. आपण जे शरीर दिसतोय स्थूल, तसं काहीच नाहीये. ते भास आहे सगळा, मॅट्रिक्स आहे ते. आता मला सुषमा मॅडम तुम्हाला दिसतायत तशा नाही आहेत त्या लहरी आहेत सगळ्या. अशा लिक्विड, सेमी लिक्विड अशा लहरी आहेत त्या. आपण ते क्रिएट करतोय, आपल्याला स्थूल दिसतायत त्या, तसं नाहीये. मग त्या ज्या अन्नमय कोश आता सुदृढ क्लीन्स केलाय, त्यातून जी स्पंदनं बाहेर पडणार आहेत 3-4 इंच शरीराच्या, त्यामुळे प्राणमय कोश सुंदरच होणार आहे. आणि प्राणमय कोश हील झाल्यामुळं बऱ्याचशा आजारांवर फरक पडायला लागणार आहे. तिथून मनोमय, मनोमय तर खूपच स्ट्रॉंग, मन बुद्धी, माझा प्राण पण शुद्ध झालेला आहे. आणि यामुळं आचार विचार मन शुद्ध, जे नीता मॅडम म्हणतात, शांत झालो की मन शांत होतं, मन शांत झाले की विचार कमी होतात. आणि सगळं विचार तर घाणेरडं आयुष्य आपलं क्रिएट करतात ना. कारण हो. आपल्या विचारांना आपल्यावर कंट्रोल फार कमी आहे, म्हणून तर हे ध्यान करायचं आहे. आणि विचार शुद्ध होणार, चांगले होणार, त्यामुळं मनोमय लेअर तर खूप सुंदर होणार. आणि मनोमय कोश हा सगळा मस्तिष्कात क्रिएट करतो. आणि पूर्ण मस्तिष्कात व्हायब्रेशन ओमचे पण जात आहेत. म्हणजेच ओंकार आपण ही साधना करतोय, त्याचा जीवनातील सगळा अर्थ सोप्या साध्या भाषेत आपण या पाण्याला सगळ्यात देतोय. आणि पाण्यातनं अतिशय उत्तम परिणाम होणार. पण केव्हा होणार? की हे अफर्मेशन्स म्हणजे फिलिंग्स क्रिएट केले पाहिजेत. आणि मनोमय कोशानंतर, मनोमय कोशामध्ये हे सगळे 5 सेन्स ऑर्गन्स आणायचे. मस्तिष्क म्हणजे आपण जे शिकलो व्हिज्युअलायझेशन टेक्निक, ते घेणारच आहे आता 10 तारखेला. तर त्याच्यामध्ये नाक, डोळे, कान, जीभ, त्वचा, हे 5 जे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत, या 5 सेन्स ऑर्गन्स मधनं जे व्हिज्युअलाइज करतो, ते सगळं मस्तिष्कात उतरतं ते चित्र. आणि तो ब्रह्मांडातून ते चित्र खेचून आणतो. म्हणून फ्लॅटच्या फ्लॅट होतात, आरोग्याचं आरोग्य सुधारतो. हे 5 सेन्स ऑर्गन्स वापरले तर. म्हणून हे डिटेल घेणार आहे मी. 10 तारखेचे सेशन बुडवायचं नाही. तर खूप खूप धन्यवाद सुषमा मॅडम, चांगला खूप तुम्हाला अनुभव मॅडम, आलेला खूप आहे. छान माहिती, म्हणजे हा. मला खूपच, म्हणजे आज आणि तर खूपच छान माहिती मिळाली. बघा मॅडम, तुम्ही अगदी सिन्सिअरली करताय ना, तुमचं रेकॉर्ड ब्रेक होणार आहे या सगळ्या ह्यानी, लक्षात घ्या. यू विल बी धन्यवाद ऑल मॅडम. राईट. हे माझे वर्ड्स आहेत. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. चला, खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम. सुषमा मॅडम. धन्यवाद. दुसरं मनीषा मॅडमने सांगितलंय. बोला मनीषा मॅडम, व्हिडिओ सुरू करताय. मनीषा मॅडम, हो मॅम. हा बोला. आत्मवंदन मॅडम. हा बोला. अ, हे ओंकार म्हणताना, हम्म म्हणजे जेव्हा सकाळी पण मी ओंकार हम्म म्हणते आणि संध्याकाळी पण म्हणते ना, तर तोंडाला खूप पाणी सुटतं. असं का होतं? पण मला असं जाणवतं की म्हणजे आपण गोड एखादा खडीसाखर वगैरे खाल्ल्यानंतर कसं पाणी येतं हे तोंडाला. तुम्हाला ऍक्च्युअली हं. कसं होतं, तो जो रस, लाव्हा रस सुटतो. आणि त्यामुळं पचन क्रिया चांगली होते. जिभेची लाळ तयार होतीये तुम्हाला. आणि ही लाळ का तयार होती? या सगळ्या व्हायब्रेशन्सनी जो परिणाम होतो, अन्नमय कोश आपण जे म्हटलो, त्यातून लाळ आली. लाळ आली की सगळं आरोग्य आलं. आणि त्या हो. पचन क्रिया सगळ्या सुधारतात. म्हणून तुम्हाला तुम्हाला तसं झालं, मी घामाने डबडबले, मला 2-3 ग्लास लागतात पाणी प्यायला. आता माझी ऊर्जा वाढते. आणि आज मला हो. खूप मला कधी शक्यतो घाम येत नाही, पण आज आला. तर एवढी ती ऊर्जा वाढली आहे, म्हणजे पाणी घ्यावं लागतंय आणि तुम्हाला पाणी सुटतंय. तर हे प्रत्येकाचे वेगळ्या वेगळ्या शरीराच्या ज्या ज्या गरजा आहेत, त्या तयार होतात. तुम्हाला लाळ गरजेची आहे, पचनक्रिया तुमची सुधारायची असेल, त्याप्रमाणे तुम्हाला ती लाळ सुटून शरीरात जाते, त्यांनी सुधारणा होणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगते, हायेस्ट आध्यात्मिक अनुभव म्हणजे जो आपण हे जे केलं ना, टाळूला जीभ लावली, खेचरी हो. मुद्रा, नंतर हो. नंतर ध्यानामध्ये ढोसू लागतं. ते माझं केव्हापासून सुरू, म्हणजे खूप वर्षांपासून त्या क्रिया सुरू झालेल्या आहेत माझ्या, की जीभ आपोआप टाळूला ढोसायला लागते. आणि या सगळ्यात उच्च अवस्था आहेत. जीभ टाळूला ढोसायला लागते, तिथून ते होल पडतं. आणि तिथून पूर्ण अमृत ठिबक सिंचन शरीरात सुरू होतं. मस्तिष्काच्या या सगळ्या ज्या काही ब्रेन मधल्या त्या ह्या ज्या आहेत ग्रंथी, तर त्यातून ते हे सगळे रस सगळ्या शरीरात पाझरू लागतात. आणि ही सगळी उच्च अवस्था आहे. आणि यामुळे काय होतं, शरीर लाईट होतं आणि ब्रह्मांडात विलीन होतं. म्हणजे आपण जे तादात्म्य अवस्था म्हणतो,
की हा आपण मुक्त झालो आणि ब्रह्मांड आहोत आपण, हे फील केलं. हे केव्हा फील केलं? त्यासाठी शरीरात मेंदूमध्ये सुद्धा बदल व्हावे लागतात. आणि ज्या वेळेला मेंदूमध्ये हे बदल होतात त्यावेळेला सगळं ब्रह्मांड आपण दिसू लागतो. म्हणजे अंतरच गायब होतं. मनीषा मॅडम, मी, हे सगळं अंतर गायब होतं. का तर ते मेंदूमध्ये बदल झालेत, शारीरिक सुद्धा. आणि यामुळं मग साक्षात्कार घडतो. म्हणजे साक्षात्कार ही काय नुसती व्हिज्युअलायझेशन स्टेट नाही, तर ती शारीरिक चेंजेस सुद्धा होण्याची मेंदूमध्ये सुद्धा गरज असते, पिट्युटरी ग्रंथीच्या वगैरे. आणि काही लोक हे कृत्रिमपणे घडवून आणतात. जसं की आज्ञाचक्र ट्रिगर व्हायला खूप उपाय तापाय चाललेत लोकांचे. मला या प्रोसेस आवडत नाहीत. आपल्याला कृत्रिमपणे काही घडवायचं नाही, नॅचरली घडवायचंय. आणि ते जे लाव्हारस असतो तो सुद्धा त्यावेळेला वर्ण ठिबकायला लागतो तो. तर त्यावेळेला सुद्धा हे असंच होतं. मग तोंडामध्ये प्रथम येतात ते आणि मग खाली जातात आपल्या शरीरात. तर हे सगळं ध्यानात होतच असतं. त्यामुळे चांगला अन्वय. तुम्ही मला आजही फोन केला नाहीत, आता उद्या करा. हो आज धन्यवाद करते, उद्या मॅडम, करते. धन्यवाद. हो. येताना करणार होते. हा, आमचे नवीन नाही ठीक ऑफिसर आहे, आले तुम्ही बिझी त्याच्यामुळे. असाल पण मी आठवण करून देते. हो, आणि अजून एक विचारायचं होतं. हा. आज हा. जो तुम्ही पाण्याचा अफर्मेशनचा जो व्हिडिओ हम्म. हे केला ना, हम्म. तो पूर्ण नाही ग्रुपवर केलेला पाठवला मी तर? रेकॉर्ड. पूर्ण केलेलं नाही मी, पूर्ण करत नाही, तुम्हाला सांगितलं मी. आणि नाही नाही, हा. नंतरचा नाही. अगोदरचा जो अफर्मेशनचा तुम्ही हे हम्म. केलंय ना, हम्म. ते जर थोडेसे म्हणजे ग्रुपवर टाकला तर आम्ही सुरुवातीला एक 5-7-8 दिवस ऐकून ऐकून करून नंतर मग पाण्याचे अफर्मेशन सगळ्यांचे, नवीन लोकांचे पण आणि आमचे पण पाठ होतील. आजचं जे रेकॉर्डिंग आहे ना ते थोडं उघड्या डोळ्यांनी बघून घ्या, कारण त्याला ते व्हिडिओ हो सुद्धा ज्या काही आहेत त्याच्यात व्हिडिओ व्हीसीडी, त्या व्हीसीडी सुद्धा संकेतार्थ तशाच घेतल्यात, त्या व्हिज्युअलाइज करून घ्या आधी. आणि हो हे करणारच आहोत आपण. हा फक्त बघू कशा पद्धतीने. ते मी नीता मॅडमना सांगणार आहे हे ध्यान घ्यायला थोडं अधूनमधून, हो त्यामुळे ते हो, तुम्हाला मिळणारच आहे. एकदा ऐकायला थोडी सुरुवात जरी झाली ना की ऑटोमॅटिक आज डोळे आहे, मिटले आज जातात, बरेच पुढचे घेतलेलं इन्फॉर्मेशन आहे. येऊन जातात. आज बरेच घेतलंय ते डोळ्यांनी उघडं करून लक्षात ठेवा. आणि नीता मॅडम घेणारे किंवा अजून कोणीही पुढे यावं, हे ध्यान हो जेव्हा जेव्हा शेअरिंग करायचंय. सविता करंजकर मॅडम, तुम्ही बघा करू शकताय का? तर एकीने शेअर केलं ना रोजचं कार्यक्रम जेव्हा आपण सांगू, त्यावेळेला मग ते बरं पडेल. म्हणजे तुम्हाला हे ध्यान करायला मिळेल याच सूचनांमध्ये. आणि हे आपलं अफर्मेशनचं ध्यान आहे. आता 10 तारखेला चौथं जे टेक्निक आहे आपलं मॅनिफेस्टेशन, त्याचंही मी करणार आहे. कधी ते शेअर करायचं, कधी हे शेअर करायचं, कधी आधीच आपलं जे 4 अवस्थांवरचं आहे ते शेअर करायचं. असं कोणी जबाबदारी उचलते का बघा. तर मी सविता मॅडमना विचारते, त्यांनी मला पर्सनलवर टाकावं किंवा बोलणारच आहेत त्या. धन्यवाद मनीषा मॅडम. बोला सविता मॅडम, बोला. किंवा स्वाती करंजकर मॅडम, सविता म्हणते, सॉरी. ज्यांना नावं लक्षात राहत नाही त्यामुळे वाईट कधी वाटून घेऊ नये. स्वाती नाही मॅडम नाही. बोला. हा हा. गुड इव्हनिंग मॅडम. मला आता असं विचारायचं होतं की हा. आता जे आपण पाण्याचं हे सांगितलं, तर आपल्याला हा. रोज जर घरी करायचं झालं तर मग त्याच्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला कुठे मिळतील? काय? पाण्याचं आपल्याला वॉटर अफर्मेशन करायचं झालं तर हे त्याच्या तुमच्या तुम्ही द्यायच्यात, या काही इन्स्ट्रक्शन्स कॉमन नाहीयेत. प्रत्येकाचे प्रॉब्लेम ओके वेगळे ठीक आहे. आहेत, प्रत्येकाची नीड वेगळी आहे. आपल्याला संकल्प लिहायला सांगितलेत, तर तुम्हाला हे सगळं आधीच सांगून झालेलं आहे की तुम्ही हम्म. हे संकल्प लिहा. तुमचे वेगळे, तुमची नीड गरज वेगळी आहे, माझी वेगळी आहे, मनीषा मॅडमची वेगळी आहे. तुम्ही लिहा ना, पाण्यातनं तुम्हाला काय काय हवंय. मी तर आता सगळं तुम्हाला सांगितलं. 5 लेअर म्हणजे सगळ्या लेवल आपण सुधारू शकतो. आणि थोडक्यात या 5 लेवल सुदृढ झाल्यात, पण तुम्हाला या 5 लेअरच माहिती नाहीये, तर कसं काही इफेक्ट येणार? तुम्ही तुमच्या ह्याच्यातल्या पाय दुखायचे थांबलेत, हे झालं ते झालं. अच्छा अच्छा, हा, चालते. ठीक आहे. मनीषा ओके. मॅडम लिहून पाठवतील. मनीषा मॅडम, तुम्ही तुमच्या बाबतीत लिहा. हो ओके. मनीषा हो हो मॅडमच्या लिहिल्यात त्या कॉपी करू नका. हे बघा, कॉपीने कधी रिझल्ट येत नाहीत, एक माझं लक्षात ठेवा. कारण या सगळ्याचा बेसच असा आहे की मी म्हणजे सर्व काही, आणि जे काही माझ्या बाबतीत मी घडवू शकते ते सगळं सामर्थ्य माझ्या ह्याच्यात आहे. आणि मी विचार केला, माझ्या विचारांनी, माझ्या इमोशन्सनी, माझ्या फिलिंग्सनी हे घडणार आहे. त्यामुळं मी पुष्कळ तुम्हाला 10 सूचना लिहून दिल्या. पण जोवर तुम्ही ते तुमच्या विचारात, तुमच्या फिलिंग्समध्ये, तुमच्या इमोशन्समध्ये ते आणत नाही, तोवर त्याची इफेक्ट घडणार नाही. हे गोष्टी लक्षात घ्या. सगळ्या ह्याचा सार एक आहे, माझ्या भावना, माझे विचार, माझे इमोशन्स. मग तुमच्या शब्दात जर तुम्ही या सूचना लिहिल्या
तर तो परिणाम जास्त करणार आहे. एक गाईडलाईन म्हणून मी तुम्हाला दिली आहे. आणि ही द्यायची काही आवश्यकता नव्हती. तुम्हाला हवं ते तुम्ही म्हणू शकता ना पाण्याला. पण एक मी हायर लेवल, मी सगळ्या साधकांची मला काळजी घ्यायची आहे. आता या सगळ्या फेजेस माझ्याबरोबर ज्यांनी कोर्सेस केले त्यांना हे सगळे कोश माहिती आहेत. सगळ्याचं सगळं करून बघून झाले. त्यांच्यासाठी मी हायर ब्रह्मांडाचेच कोश व्हिज्युअलाइज करायला दिले, कारण आमचा लाईट बिंग ग्रुप पण आहे. तर एकातच मी सगळ्या लेवल सगळ्या साधण्याचा प्रयत्न करतेय. तर नवीन साधकांना एक डेमॉन्स्ट्रेशनही झालं. पण याचा अर्थ असा नाही की याच सूचना तुम्ही बोलायच्यात. तुमचे साधे साधे बोला. तुम्हाला पित्ताचा त्रास आहे, तुम्ही पित्तावर फोकस करा. माझा पित्ताचा त्रास खूप निघून गेलेला आहे. माझे तिन्ही काय म्हणतो आपण, त्रिदोष नष्ट झालेले आहेत. वात पित्त कफ बॅलन्स झालेले आहेत. हे तुम्ही घाला तुमच्या लेवलने. तुम्ही शारीरिक लेवलवर आहात, तुम्ही शरीराच्या ह्याच्यावर फोकस करा. अजून एक महत्वाचं सांगितलं, तुम्ही ज्या चेतनेत असता, ज्या लेवलवर असता, तेच तुमची रियालिटी बनते. तुम्ही शरीराच्या लेवलवर काम करणार, तुम्हाला तेच रिझल्ट मिळणार. तुम्ही मनाच्या लेवलवर काम केलं, तुम्हाला मनाचीच रियालिटी बनणार. म्हणजे पहिले तुमचे आचार विचार मनातल्या भावना शुद्ध होतील, आणि या शुद्ध झाल्या तर सगळं आयुष्यच बदलतं. लक्षात घ्या. म्हणजे कोणती लेव्हल आपण कुठं फोकस केली पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टी शिकवल्यात तुम्हाला. आणि तुम्ही ओंकार ध्यान करताय म्हणजे ओंकार ध्यानाचेच व्हिडिओ बघायचेच नाही, सगळे विहंगमचे व्हिडिओ बघून घ्या ना, आधीचे बघून घ्या. आणि आपलं ते मोफत कोर्स आहे सुदर्शन पिरामिड वर, तो बघा. आता देवी ध्यान जे करतायत तर त्यांना तर पूर्ण म्हणजे आता हे श्री तत्व म्हणजे देवीच आहे ना शेवटी. आणि देवी ध्यानाच्या वेळेला सुद्धा तुम्ही पाणी घेऊन बसा. हे असं नाहीये की हे ओंकार ध्यानासाठीच पाण्याचं अफर्मेशन आहे. देवी ध्यान करतानाही हे करा रोज. सरस्वती ध्यान चाललेलं आहे. मी तर म्हणेल 8 दिवसासाठी सरस्वती ध्यानाच्या अफर्मेशन्स पाण्याला द्या, की मी सरस्वती झालेली आहे. माझी वीणा झंकारत आहे, माझ्या मेंदूत वीणा झंकारत आहे, आणि माझं ज्ञान अफाट होत चाललेलं आहे. विज्ञानमय कोश जो आपण विचार केला त्याच्यावर फोकस करा 8 दिवस देवी ध्यान करताना. हे या गोष्टी अशा लक्षात ठेवा. ही टेक्निक्स आहेत, तुम्ही प्रत्येक ध्यानाच्या वेळेला वापरायची ती टेक्निक्स. तर हे पुन्हा एकदा आठवण करून देते मी. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू मॅडम. कोमल मॅडम बोला. आत्मवंदन मॅडम. आत्मवंदन व्हिडिओ सुरू करताय का? हा करते एक मिनिट. हा. मॅडम मला ना एक सांगायचं होतं की हम्म. काल माझी मुलीला बरं नव्हतं. हम्म. ती तब्येत म्हणजे तिला ओमिटिंग जास्त होत होती. हम्म. तर म्हणजे तिला पाणी हवं होतं तर तिला पाणी दिलं, मी नॉर्मल पाणी दिलं. हम्म. तर ते तिला तरी पण म्हणजे थांबत नव्हतं. लगेच पुन्हा तिने पूर्ण ओमिटिंग केली, पूर्ण तिचं म्हणजे तिला त्रास होत होता खूप. तर मी नंतर तिला ना आपलं पाण्याला ना अफर्मेशन दिलं. आणि त्याच्यानंतर आपलं ओम बोलतो ना, तर त्याने पण हे केलं ओम बोलून. आणि मग ते पाणी मी तिला दिलं, तर तिचं म्हणजे लगेच थांबलं तिचा. तिला जो त्रास होत होता ओमचा, किती लगेच वॉमिटिंग तिचा झाल्या त्या? तिला म्हणजे एक 6-7 वेळा झाल्या. बापरे, बघा. म्हणजे सगळ्यांनी ऐकून घ्या. 6-7 वेळा होणं हे एक तर फूड पॉइझनिंगचं लक्षण आहे, किंवा काही नॉर्मल नाहीये असं की पित्त वाढण्यामुळे झालं असं काही नाहीये. पण ते हो. थांबलं म्हणजे किती छान. आणि म्हणजे ते आधी मला काही ही सुचतच छोटी नव्हतं. मुलगी का? आ? छोटी मुलगी बघतीये कॅमेऱ्यात ती? हो, एक मिनिट. तुम्ही इथे काय नाव ही तुझं? राशी. अं? राशी. बघ किती छान. तू काय शिकली मग? किती सामर्थ्य आहे ओंकारामध्ये, आहे की नाही? जादू आहे की नाही, वाटली का? ओंकारात जादू आहे अशी वाटली का नाही? मी पण करते मेडिटेशन. खूपच छान. आणि ओंकारही म्हण रोज, आई बरोबर बस, बर का? छान. मॅडम तिला ब्लेंडेड ध्यान जे आहे ना वेबसाईटवर फ्री मोफत कोर्स मध्ये, ते ब्लेंडेड ध्यान खास विद्यार्थ्यांसाठी आहे. तर ते सगळ्यांनी लक्षात घ्या. आता जे देवी ध्यान करतायत नवीन लोक, त्यांनी तो मोफत ध्यानाचा कोर्स सुरू करा. त्यातील ब्लेंडेड ध्यान घरातल्या कॉलेजमधल्या मुलांना, लहान मुलांना सगळं ते करून घेत जाते. जास्त मुलांना
परिणामकारक आहे. ओंकार ध्यान पण आहे परिणामकारक, पण देवी ध्यानापेक्षा त्यांना ते ब्लेंडेड ध्यान करू द्यात मुलांना. तर ते हा एक जरा सगळ्यांनी मोफत कोर्स वेबसाईटचा बघून घ्या. जे नवीन साधक आहेत आनापानसती ध्यान त्या कोर्समधनं करायला लागा. जे देवी ध्यान करू शकले नाहीत रजिस्टर, ते आनापानसती ध्यान करा. ते YouTube वर पण आहे. आज कोणीतरी ग्रुपवर टाका ओंकार ध्यानाच्या, की आनापानसती ध्यान सकाळी करा, संध्याकाळी ओंकार ध्यान करा. खूप छान कोमल मॅडम, खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघींचे शेअर केल्याबद्दल. थँक्यू अजून थँक्यू. कोणाला काही शेअरिंग करायचंय, कोणाला काही सांगायचंय, विचारायचंय, तर जरूर ते करा. चला धन्यवाद, गुड नाईट सगळ्यांना. तर आजचा व्हिडिओ बघून घ्या, व्हिज्युअलाइज डोळे उघडे ठेवून कसं करायचंय. आणि मला शेअरिंग साठी ध्यानाचे शेअरिंग रोज हे तुम्ही करायला शिकायचे अधूनमधून. रोज आपण ध्यानाचं रेकॉर्डिंग लावणार नाही, लक्षात घ्या. रोज ध्यान करायचंच आहे, पण आपलं आपणही करायला शिकायचं आहे. ओंकार मॅडमचे ज्या वेळेला ऐकतात किंवा म्हणतात त्यावेळेला 4 अवस्था, पाण्याचं तर रोज तुम्ही करायचंच आहे. तुमचं तुमचं ध्यान हे प्रत्येक वेळेला व्हिडिओ लावून नाही करायचं, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्यात. त्याच्यामुळे या टेक्निक ज्या आहेत त्या इन ॲडिशन विथ ओंकार, लक्षात घ्या. त्यामुळे रोज व्हिडिओ नाही लावायचे, पण जेव्हा केव्हा लावायचे तेव्हा शेअरिंगला कोणीतरी या पुढं, आणि मग मी त्यांना सांगेल की कसे शेअरिंग करायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल माझ्या आवाजातले ध्यान करायला मिळतील. धन्यवाद सगळ्यांना. शोभा मॅडम काही बोलायचंय का? शोभा चव्हाण मॅडम हो अनम्यूट मॅडम. दिसताय. हा बोला. धन्यवाद मॅडम. आत्मवंदन मॅडम. हो आज आहे आत्मवंदन. ना, आज ध्यानातून व्हिडिओ सुरू ओंकार करताय का नाही? करते ना. आज हा. ध्यानातून ओंकार घेतल्यामुळं आणि हम्म. पाण्याला अफर्मेशन दिल्यामुळं हम्म. ओंकार म्हणताना वेगळंच जाणवलं. हो ना. रोज म्हणतो त्यापेक्षा आजचा ओंकार म्हणताना असं प्रतिध्वनी ऐकायला येत असल्यासारखं वाटत होतं. हो छान ना. कानात आवाज घुमल्यासारखा हम्म. आणि असं प्रतिध्वनी ऐकायला येत होता असं वाटतं. खूप छान. आणि ज्या वेळेला तुम्ही हे ओंकार म्हणता ना, त्याच वेळेला ते पाण्याचा ग्लासही हातात ठेवू शकता, असं काही नाही. मॅडमनी तुम्हाला जे मुद्रा सांगितल्या त्या करा. कधी पाण्याचा ग्लास हातात ठेवा, आणि हातात जरी नाही ठेवला तरी आपल्या ओंकारातनं ज्या व्हायब्रेशन्स येत आहेत त्या सगळ्या या 5 लेअरवर जाऊन अटॅक करत आहेत. अटॅक म्हणजे 5ही लेअर प्राणमय कोशला जाऊन धडकल्या, त्याच्यानंतर मनोमय कोशला जाऊन धडकल्या, तो सगळा ऑरा हील झालाय. असं व्हिज्युअलाइज करा ना. ओंकारातनं ज्या व्हायब्रेशन्स येत आहेत त्या या 5ही कोश आपल्या शुद्ध आणि मस्त दष्टपुष्ट करत. हे ज्या काही अफर्मेशन्स आहेत त्या काही पाण्यासाठीच द्यायच्यात असं नाही, नेहमीच या व्हिज्युअलाइज करायच्यात. ओंकारातनं करा, सकाळच्या देवी ध्यानातून करा, आणि महत्वाचं म्हणजे या पाण्यापर्यंत व्हिज्युअलाइज करा की या सगळ्या वेव्ज आपल्या जे ओंकार म्हणतोय पण त्या पाण्याच्या ग्लास पर्यंत जात आहेत, त्या पाण्यात उतरत आहेत. हे वॉटर अफर्मेशन करताना म्हणजे पाण्याचा ग्लास हातात असतानाच करायचं असं नाही, साधे ओंकार म्हणताना सुद्धा करायचे. तुम्हाला जे जे आवडतं ते करा. तुम्हाला 4 अवस्था आवडतात 4 अवस्था बघा. तुम्हाला व्हिज्युअलाइज एक मी तुम्हाला सगळं एका ओंकाराच्या ह्याच्यात जमणार आहे. तुम्हाला मी सांगितलंय की शेवटी काय करायचं, सुरुवातीला काय करायचं. पहिल्या सेशनचा व्हिडिओ फुल आहे, तो बघून घ्या. तो व्हिडिओ पूर्ण टाकलाय, तो एकदा बघून घ्या. पहिला म्हणजे हा क्लास सुरू झाल्यावर घेतलेला पहिल्या दिवशीचा. ठीक आहे. त्याच्यात सगळं हे 4ही एका दिवसात कसं बसवायचं सांगितलंय, आणि जमणार आहे ते बऱ्याच जणांना. वैशाली मॅडम बोला. खूपच छान धन्यवाद वाटलं शोभा मॅडम. मॅडम. धन्यवाद. धन्यवाद शोभा मॅडम. वैशाली मॅडम बोला. वैशाली हो यांना बोलते. व्हिडिओ सुरू करा. हो हं. मॅडम, माझ्या लक्षात काय राहत नाही खूप वेळा, असं म्हणजे थोड्या वेळा आठवतं परत ओंकार मग आणि विसरून जाते. स्मरणशक्ती वाढणारच आहे की. हो ना नीता मॅडम? नीता मॅडम ऐकतायत का? ओंकार आणि स्मरणशक्ती वाढतेच. बरं. तुमचा प्रॉब्लेम दूर होईल. आणि ओंकार झाल्यानंतर खूप वेळ माझ्या डोक्यावर असं चक्र फिरत असतं, कंटिन्यू हो फिरत का? असतं, म्हणजे 20 मिनिटं 25 मिनिटं ते फिरतच असतं किती माझ्या छान, मग डोक्यावर खूपच चक्र. छान. तुम्ही मॅडम अजिबात डोळे उघडत जाऊ नका, ऍडजस्ट करा तो टाइम तेवढा. कारण इतकं बरं. अमूल्य कोणाला फील म्हणजे अनुभव येतात, आणि एवढं तुमचं चक्र फिरते तुम्ही कामाला लागलेत, काय उपयोग आहे? बरं. तुम्हाला हे अतिशय व्हॅल्युएबल सगळं मिळत आहे इफेक्ट्स. तुम्ही कसाही वेळ मॅनेज करा. बघा मी सुद्धा आता माझ्या वडिलांना जेवायला वाढून मी बसलीये आणि चुकून गॅस चालू राहिला होता, माहिती का? कसा हो. काय तो थोडा बिघडलाच आहे, आणि मी मध्ये जाऊन बघितलं
तर वास सगळ्या किचन मध्ये पसरला होता. बंद करून आले. या सगळ्या गोष्टी आपल्याला ध्यान अवेअरनेस ठेवायचं इक्वल लेवलला. पण तुम्ही सगळं मॅनेज करा जेवणाच्या वेळा. फार तर आपण नंतर जेवू शकतो. तुम्हाला सकाळी म्हणजे लवकर ध्यानाच्या आधी नाही जमतलं 8:30च्या आधी. नंतर जेवा. पण घरातल्यांची व्यवस्था करून पूर्ण हे सगळे जे चक्र फिरते तवर उठवू नका. खूप खूप चालेल बदल होतील तुमचे. धन्यवाद बर विशाली मॅडम. धन्यवाद मॅडम धन्यवाद. छान अनुभव आहे. अजून कोणाला काही शंका सांगायचंय? कोणाला सांगायचं असेल आपण काय आहे लता मॅडम, तुम्ही म्हणता बोलावंसं वाटत नाही, पण काय बोलण्याची आवश्यकताच नाही हो. म्हणजे ओंकार म्हणा नका म्हणू काही फरक पडत नाही. हे सगळं तुम्हाला काही शांत बसावं असं वाटतं ना, नुसतं हे फील करा, नुसतं व्हिज्युअलाइज करा, बस आहे. अहो तुम्ही झोपून जरी हा क्लास अटेंड केला तरी फरक पडणार आहे. झोपून करायचं असं नाही की कधी वाटतं की नको बाबा क्लास करायला आणि जॉईन करत नाही. त्यावेळेला नक्की तुम्ही झोपून बघा, ऐका. चला ते मी सकाळचे रोज करतेच कंपल्सरी. हा तुम्ही करता, पण तुम्ही दिलंय ना बोलावंसं वाटत नाही, तर तसं काही आवश्यकता नाहीये ओंकार म्हटलेच पाहिजे तस. ठीक आहे, कोणाला बोलायचंय अजून विचारायचंय काही विचारू शकता. ठीक आहे, चला गुड नाईट सगळ्यांना. मला अनुभव सांगायचा आहे मॅडम हा ओंकार सांगा साधनेचा. की. व्हिडिओ सुरू म्हणजे करणार आहे का? अं, व्हिडिओ सुरू करणार आहे का नाही? व्हिडिओ ठीक आहे, चला बोला बोला बोला. हा हं. तर असा मला अनुभव येतो हा बरेच वेळा, म्हणजे ओंकार चालू असताना येतो, हा की थंडी वाजल्यावर कसं आपल्याला शहारा येतो ना, तसा अधूनमधून असा पटकन शहारा येतो अंगावर. इतकं मला ते छान सगळं फिलिंग वाटतं. व्हायब्रेशनचा इफेक्ट आहे ना. व्हायब्रेशन्स असतात का ती? मग आणि ह्या एक व्हायब्रेशन मॅडम म्हणाल्या तसं सहस्रा चक्राधार पर्यंत त्या असं गरगर गरगर फिरल्यासारखं होतं. हो आधी हो मला वाटलं काय मला गरगरताय कशाला, काय बरं नाही की काय असंच वाटलं. पण रोजच व्हायला लागलं ओंकाराच्या वेळेला. मग आता सांगितलं तेव्हा कळलं की त्याच्यामुळे ते होत असेल. व्हायब्रेशन्स आहेत ना या सगळ्या. आणि छान अनुभव आहे. ओंकारयुक्त व्हायब्रेशन मध्ये जर राहत असला 2 तास 3 तास तर अजून छान आहे. हा उलट मी तर म्हणते सारखं हे काम करताना पोळ्या लाटताना आठवा हे सगळं ना. हो हं? हो तर तरी त्याचे पण खूप सुंदर, आपल्याला श्वासावर पण लक्ष ठेवणं महत्वाचं आहे बरं का. तर हे बर सगळं छानच होणार आहे. नुसते व्हायब्रेशन ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला श्वासावरही हम्म लक्ष ठेवा. म्हणजे बर त्या शक्तीला तुम्ही कनेक्ट होणार. श्वास आता अजून कमी झाले नाहीत माझे. 18 वगैरे 19 आधी होते ते तसेच राहिले. 16 हो 17 का? फार तर. हम्म हो. हम्म हम्म खूप कमी असे नाही झाले. तुम्ही योगा जाणवेल. पण करताय ना? हो करते ना. नाही वयोमानाप्रमाणे होतं मॅडम तसं. वयोमानाप्रमाणे आहे हा ना. मी मी जरी म्हटलं ना तरी माझं वय 57 आहे, तुमचं जास्त असेल. तर 73 आहे मॅडम माझं. मग तेच की, मग तेच तेच सांगतेय तुम्हाला हम्म की त्यामुळं 7-8चा फरक पडणारच आहे, वयोमानाप्रमाणे होणार आहे फरक. तर तो हा लक्षात घ्या तुम्ही. तर हो 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 12-13 मी हो जे सांगितलं माझ्यावरनं फिगर ती म्हणजे हम्म वयाचा पण भाग येतो, सगळाच येतो. त्यामुळे तो फरक असणार आहे. कारण हो हो तेवढे वर्ष जगलेत सगळे इंद्रिय. पण असं हो काही हो नाही. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करायच्यात. आता हम्म आपलं एज डिकेइंग आपण थॉट द्यायचेत. की हो या व्हिडिओमध्ये घातलेत बघा, सगळं सेल अँड सेल, बॉडी बॉडी, डीएनए हो बदलतोय. हो आणि डीएनए पण बदलणार आहे याचं. हा रिबर्थ घेतो. 1000 वर्ष आपण जगू शकणार आहे. हो त्यामुळं शरीराचे हम्म आजार नष्ट आणि या वर्षाच्या एंड पासून अमेझिंग सुरू होतंय बरं का. पण याला बर थ्रू करायचंय आपल्याला. याला थ्रू हो करण्यासाठी हे ध्यान हे सगळं जे करतोय शिकतोय त्यांनी आपल्याला स्टॅबिलिटी आणायची आहे. मेन आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवायचा आहे पुढं काही झाले तरी. तर ते थोडंसं आपल्याला हळूहळू प्रॅक्टिसनी जमणार आहे. जमेल मॅडम. छान आहे. हा ओंकार साधनेचा अनुभव खूप छान आहे माझा. धन्यवाद. म्हणजे सगळेच चांगले आहे. देवी ध्यान पण हो चांगले, चक्रा हो ध्यान चांगले, सगळे असं हो. छान वेगळं असं छान वाटतं आणि सगळं. तुम्हाला तर अजून माहिती नाहीये. आता हम्म सुलक्षणा मॅडमनीच मला सांगितलं महाबळेश्वरला असताना एक व्हिडिओ त्यांनी हम्म बघितला का तुम्ही? तर ते देवी ध्यानाचं इतकं रहस्य सांगितलंय त्याच्यात. आणि हो खूप अमेझिंग हम्म आहे. ते मी आता देवी ध्यानावर जेव्हा मीटिंग येईल ना हा हा त्यावेळेला सांगते मी. तर ते त्यांनी मला व्हिडिओ सांगितला, तो मी आज थोडासा बघितला, सगळा नाही बघून झाला. तर अमेझिंग आपण ओके. देवी ध्यान जो कोर्स करतोय तो तर अजून परमोच्च अवस्था गाठणार आहे आपला हो ना. जुन्या साधकांसाठी.
तर हम्म. ते पण एक सेशन मी घेते. पण आता तरी देवी ध्यानाच्या शेवटी सुद्धा वॉटर अफर्मेशन करूयात, पाणी घेऊयात आपण. हो. तर अगदी सुंदर वेळेला सुंदर पद्धतीने चाललेलं आहे आपलं. ओंकार सुद्धा स्त्री तत्व जागृत करतोय. देवी ध्यानही तेच करणार आहे. ताई मला देवी ध्यान कसं काय चालू झालं नाही. तुम्ही रजिस्टर नाही केलं हो दत्ता मॅडम. करत होते तो प्रितेश शनिवारी करत होता आणि तो बाहेर आता पुण्याला गेला होता, तर मग कोण तुमचं करणार? लॉग इन आहे ना, तुमचं लॉग इन आहे का ते बघा. तुम्ही नाव दिलंय का बघा. नाव तर दिले ते ना मी ते. नाव दिलेलं आहे का तुम्ही? हो. नाव दिलेलं आहे तर तुमचं सुरू असेल आणि तुम्हाला लॉग इन चेक करून मग बघा, मग सुरू होतील व्हिडिओ. नाही तर ग्रुपवर टाकून द्या, मी उद्या चेक करेन. ठीक आहे. नाव दिलेलं असेल तर मी, सुरू नसेल तर करून देईल, पण नाव नसेल तर मी करणार नाही. आणि बहुतेक तुमचं सुरू केलेलं आहे मॅडम, बघून घ्या एकदा लॉग इन आहे का. आणि लॉग इन असलं आणि सुरू होत नसेल तर देवी ध्यान ग्रुपवर टाका, मग मी उद्या बघेन. ठीक आहे. चला, गुड नाईट. अजून कोणाला काही शंका असेल तर ग्रुपवर विचारा. गुड नाईट सगळ्यांना. धन्यवाद.